सोलापूर शहरातील पद्मशाली समाजाचे अभेद्य भिंत म्हणून ओळखले जाणारे पद्मशाली बांधवांच्या किंवा तेलुगू समाज बांधवांच्या संकट काळात धावून येणारे समाज बांधवांना नेहमी मदत करणारे पूर्व विभागातील युवकांचा लाडका भाऊ श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांसह मुंबईत 52 कोळ्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह मोठ्या जल्लोषात भाजपात प्रवेश झाला। यावेळी पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांची प्रतिमा भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांना भेट देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संगा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी 4 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संगा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले। यापुढील काळात पक्ष संघटनेची मजबूतीकरण व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याचा वचन देत भाजपामध्ये प्रवेश केला। प्रवेशानंतर सोलापुरातील तेलुगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलुगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संगा यांनी आपले मनोगतात व्यक्त केले। या पक्ष प्रवेशाने पूर्व भागातील तेलुगू भाषिकांमध्ये तथा पद्मशाली समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अनेक राजकीय नेत्यांना धडकी भरली आहे। श्रीनिवास संगा यांच्या रूपाने पद्मशाली समाजाला एक नवे नेतृत्व बघायला मिळणार आहे, यात शंका नाही। तसेच समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नांचा या पक्ष प्रवेशाने निपटारा शक्य होईल। पूर्व भागातील अनेक मोठ्या संस्था व संघटनांचे वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व करणारे आणि समाजाला मात्र त्याचा काहीही उपयोग न होणाऱ्या दिग्गजांचा काळ आता संपुष्टात येणार आणि पूर्व भागाला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त होईल असे बहुतांश समाज बांधवांना वाटत आहे। शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर, ॲडव्होकेट संदीप संगा, सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे, उद्योजक किशोर मार्गम, उद्योजक मधुकर सरगम, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे, रवी गोरे आदींनी श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेश केला। श्रीनिवास संगा यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आणखीन ताकद वाढणार आहे। यावेळी पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजेखाने, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे, गजेंद्र कलादगी, विजय अमदाळे, रवी सोपणेकर, समीर पाटील, सूरज धोत्रे, मनोज सावंत व श्रीनिवास संगा यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। श्रीनिवास संगा यांनी बावन्नकुळे साहेबांना पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींची प्रतिमा व बावन्नकुळे साहेबांची विणकाम केलेले टॉवेल भेट देऊन त्यांचे आभार मानले। श्रीनिवास संगा यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजपा लोकसभा समन्वयक खासदार अमर साबळे, आमदार श्रीकांत भारतीय, भाजपा जिल्हा सरचिटणीस तर मनीष देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोहोचलं पाहिजे, संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संगा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याचं पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्षात दाखवील आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलुगू समाजाचा मेळावा घेणार आहे। सोलापुरात 5.5 लाख संख्या तेलुगू भाषिक आहेत। अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचलित झालेले आहेत, यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचण